नमस्कार मित्रांनो, लॉइन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने बैल किंवा गाय याची कत्तल केलेली असेल तर त्या व्यक्तीला किती शिक्षा होऊ शकते या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कलम 5 यामध्ये गायीची कत्तल करण्यावर बंदी घातण्यात आलेली आहे। म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले इतर कोणत्याही कायद्यात किंवा त्यांच्या विरुद्ध असलेल्या कोणत्याही प्रथेत किंवा प्रथेत काहीही असले तरीही कोणत्याही व्यक्ती महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी गाय बैल याची कत्तल करता येणार नाही। तसेच कलम 5 अनुसार कोणत्याही व्यक्ती या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करील किंवा गाय बैल याची कत्तल करीन किंवा तशी शक्यता आहे किंवा गाय बैल याची कत्तल करण्याच्या उद्देशाने राज्याबाहेर वाहतूक करीत असेल किंवा तसं करण्याची ऑफर देत असेल किंवा तसं करण्याची व्यवस्था करत असेल किंवा कोणत्याही व्यक्ती या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून किंवा गाय बैल याची कत्तल केली जाईल किंवा होण्याची शक्यता आहे हे जाणून एजंट किंवा नोकराद्वारे किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे महाराष्ट्र राज्याबाहेर गाय बैल याची निर्यात करतो किंवा तशी व्यवस्था करतो। तसेच कलम 2 नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गाय बैल किंवा बैलांना कत्तलीसाठी खरेदी विक्री करतो किंवा अन्यथा विल्हेवाट लावण्याची ऑफर देतो किंवा अशी गाय बैल याची कत्तल केली जाईल हे जाणून किंवा तसे विश्वास ठेवण्याचे कारण असेल। तसेच कलम 5 सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही असले तरीही कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून कत्तल केलेल्या कोणत्याही गाय बैल याचे मांस बाळगत असेल। तसेच कलम 5D नुसार कोणतीही व्यक्तीच्या ताब्यात गाय बैल याची कत्तल केलेले मांस राज्याबाहेर बाळगता येणार नाही। मित्रांनो, असे करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 नुसार कलम 5, 5A आणि 5B याचे उल्लंघन करतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि 10,000 रुपयाचा दंडही लागू शकतो। तसेच कलम क आणि ड याचं उल्लंघन करील तर त्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि 2,000 रुपयाचा दंडही लागू शकतो। मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।